या टीमला सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये मयुरेश आणि त्याच्या सोबतीला वैभव अशी सलामीवीर जोडी दाखल झाली आहे. P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज प्रणय भंडारी. आमचे दोन पंच त्या ठिकाणी सज्ज आहेत, पप्पू भाने सर आणि त्याच बरोबरीने राजेशजी वायले सर आणि संदीप भाने सर. स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय मयुरेश. गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय प्रणय भंडारी. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल प्रणय भंडारी. स्ट्रायकिंगवरती फलंदाज मयुरेश. गेम ऑन. पहिल्याच बॉलवरती फटका खूप सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. अकाउंट ओपन केलंय मयुरेशने. दुहेरी अंकामध्ये 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय प्रणय भंडारी. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी अतिशय सुंदर फटका. प्रयत्न भरपूर चांगले केले होते, मात्र बॉल जातोय पॉइंटच्या दिशेनं. शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण. धावा पूर्ण असतील या बॉलवरती 2-2च्या मदतीने टीमची टोटल 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात टीम चिंचोड्याचा पाडा या टीमच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल आणि सुरुवात दमदार केली आहे मयुरेश या फलंदाजाने. उजव्या हाताचा फलंदाज. हा बॉल या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर स्वरूपाची धाव. वाईट बॉल. 1च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. बॅट वेगाने फिरवली. बॅट आणि बॉल मध्ये या ठिकाणी संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेनं आणि एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनला डीप मध्ये पाहायला मिळतोय. फटका खूप सुंदर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची वाट बघत राहिली आणि बॉल गेलाय अंतिम मोमेंटला. हाताला ब्रश होऊन सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या बरोबरीने पुढे सरकली. 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रयत्न चांगले केले होते, मात्र अंतिम मोमेंटला हाताला ब्रश होऊन बॉल गेलाय. त्या ठिकाणी आपण बघितलं मिड विकेट सीमारेषा पलीकडे. नेक्स्ट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका खूप सुंदर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा 4. खूप सुंदर फटकेबाजी या ठिकाणी मयुरेशच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 4च्या बरोबरीने पुढे सरकले. 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकामधील. 13 धावा धावफलकावरती. मयुरेशने दमदार सुरुवात केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवले होते. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. टीमची 14 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती येतोय दिगेश म्हात्रे.
हा गोलंदाज स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय मयुरेश, ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. 2 दमदार चौकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून. तो फलंदाज स्ट्रायकरवरती. कमबॅक करावा लागेल टीम कोलिवली या टीमला. टॉस जिंकलाय कोलिवली टीमने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. स्ट्रायकरवरती फलंदाज मयुरेश. उर्ध विकेटने रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. गॅप मधून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. दमदार फटका मयुरेशच्या बॅट मधून येतोय. हा चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 धावा. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय दिगेश म्हात्रेचं. 18 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग फलंदाज मयुरेशच्या माध्यमातून होत असताना कमबॅक करावा लागेल दिगेशला. फुल टॉस बॉल. पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. उर्ध विकेटने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील फेटाळून लावली. डॉट बॉल. बऱ्याच अवधीनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय दिगेश म्हात्रेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. फटका खूप सुंदर आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑन पर्यंत. तोपर्यंत मिळतील सहजरित्या 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय दिगेश म्हात्रे याचा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न दिगेश म्हात्रेचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मयुरेशनं. फटका फसला येतोय. या षटकामधील दुसरा डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये दिगेश म्हात्रेची आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा अंतिम दिवस, फायनल डे. पहिली मॅच सुरू आहे चिंचोड्याचा पाडा विरुद्ध कोळिवली या 2 टीममध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. दर्जेदार, रुबाबदार, ब्युटिफुल चौकार. मयुरेशनं आणि चौकार या ठिकाणी येत असताना धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुरुवात खूप चांगली केली आहे टीम चिंचोड्याचा पाडा या टीमने. धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळते. विचार केला तर मयुरेशने एकाती किल्ला लढवलाय आतापर्यंत. चांगला या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मयुरेशच्या माध्यमातून. नो स्ट्रायकरवरती वैभवला आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईनचा हा बॉल. यष्टीरक्षक बीड होत असताना बॉल गेलाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पलीकडे. चौकार. 22च्या सहाय्याने हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
पंच इशारा करतायत बाईच्या माध्यमातून हा चौकार आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग मार्क वरती सुजल पाटीलचा वापर केला जातोय टीम कोलिवली टीमच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या तर 15 धावा आल्या. सुरुवात चांगली केली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना चिंचोड्याचा पाडा या टीमने पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर. फटका खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. बॉल गेला एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय दमदार चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते. एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पलीकडे जात असताना वैभवने दमदार सुरुवात केली. अकाउंट ओपन केलंय 4 या धावसंख्येने स्वतःचं. अलोन दी कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न वेगाने या ठिकाणी करण्यात येतोय मयुरेशच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग होत असताना टीम चिंचोड्याचा पाडा या टीमच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. एक सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती कमबॅक करावा लागेल या ठिकाणी टीम कोलिवली या टीमला. बॉलिंग मार्कवरती सुजल पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकिंगवरती मयुरेश. तर मात्र बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता. शॉट त्या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीड होत असताना बॅकअप चांगले तोपर्यंत मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37 या आकड्यावरती 37. वेगवान तेज तरार गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुजल पाटील. पहिल्याच बॉलवरती चौकार खर्च केला होता. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुजलचा राहिला आणि कमबॅकची आवश्यकता होती. पुन्हा एकदा इथून मात्र प्रचंड वेगाने चेंडूफेकी करतोय. मात्र पंचांचा इशारा येतोय. हा बॉल खराब आहे. वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी ॲड केली जाईल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुजल पाटीलच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. पुन्हा एकदा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. धावसंख्या स्थगित 38 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकामधील अंतिम बॉल. स्लोवर पद्धतीचा बॉल. लाईन लवकर पिक केली आणि बॉलला पाठवलाय एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय शेवटच्या बॉलवरती चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना चिंचोड्याचा पाडा या टीमची
42 या आकड्यावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवरती 42 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मॉलिंग मार्कवरती सोमनाथ कारभारी येतोय. चौथ्या षटकामध्ये स्ट्रायकरवरती आक्रमक स्वरूपाचा फलंदाज ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आहे पहिल्या मॅचमध्ये. आपण पाहतोय मयुरेशला ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला होता पंचांकडे, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न मात्र होणार नाहीये, नकार दिलाय मयुरेशने. रनआउटचा चान्स धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकला असता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 43 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. फटका खूप सुंदर आहे या ठिकाणी. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला उपस्थित आहेत, कोणती चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक लागत असताना पहिला टीम चिंचोड्याचा पाडा या टीमला. फलंदाज वैभवचा खेळ समाप्त. पहिला धक्का लागत असताना टीम चिंचोड्याचा पाडा या टीमला वैभवच्या स्वरूपामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंगसाठी धनराज येतोय, गंधराज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. विकेटची गरज होती टीम कोळिवली या टीमला. विकेट येते, संघर्ष केला विकेटसाठी, पहिल्या विकेटसाठी आणि नक्कीच या ठिकाणी पहिली विकेट येत असताना वैभवच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ कारभारी पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकरवरती तिसऱ्या क्रमांकावरती गंधराजला आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये होत असताना सोमनाथ कारभारीच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित 43 या आकड्यावरती. पुन्हा एकदा इथून मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. योगेश, कोणती चूक होणार नाहीये. धक्का क्रमांक लागत असताना दुसरा फलंदाज गंधराज बॅक टू द डग आउट. दुसरा धक्का लागलाय या षटकामध्ये. अप्रतिम कमबॅक चौथ्या षटकामध्ये होत असताना सोमनाथ कारभारीच्या माध्यमातून.
असं वाटलं होतं. सुरुवात दमदार झाली होती. 5 षटकांमध्ये 65 ते 70 धावा या ठिकाणी उभारू शकतो टीम चिंचोड्याचा पाडा संघ. मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम कोलिवली टीमच्या माध्यमातून होत असताना चौथ्या क्रमांकावरती येतोय प्रेम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरे आताचा गोलंदाज सोमनाथ कारभारी पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग मार्क वरती. राऊंड विकेटने या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल तोपर्यंत वेगाने पूर्ण केली गेली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दाबफलकावरती पुढे सरकले 44 या आकड्यावरती. चौथ्या षटकामधील अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 44. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईन चा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज तिसरा बाद होतोय टीम चिंचोड्याचा पाडा या टीमचा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आपण बघितला आणि त्यानंतर क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये तिसरा फलंदाज बाद झाला. प्रेमला देखील मैदान मयुरेशला मैदान सोडावं लागतंय. ज्या मयुरेशने अप्रतिम बॅटिंग केली. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. वैयक्तिक विचार केला तर 24 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना दमदार बॅटिंग मयुरेशच्या माध्यमातून आपण बघितलं. आघाडीला येत असताना 5व्या क्रमांकावरती स्वप्नील आलाय. अंतिम षटक शिल्लक असेल. शेवटचं षटक स्लोगोरचं षटक ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं क्रिकेटच्या पटलावरती. स्लोगोरच्या षटकामध्ये सुजल पाटील सेकंड स्पेलमध्ये येत असताना बॉलिंग मार्क वरती. ज्या सुजलने तिसरं षटक फेकलं होतं. पुन्हा एकदा अलोन दी कार्पेट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग. एकच धाव या ठिकाणी येईल. एकच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावरती 45 या आकड्यावरती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 45. स्ट्रायकरवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो स्वप्नील. 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल बॉल पर्यंत. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 47 या आकड्यावरती सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम स्वप्नील आणि प्रेम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होत असताना पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धावा आल्या. दमदार सुरुवात केली होती मयुरेशनं. मात्र ती सुरुवात टिकवता आली नाहीये. गॅपमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. कव्हर आणि पॉइंटच्या गॅपमधून सीमारेषा पलीकडे येतोय संघर्षमय चौकार. चौकारासाठी संघर्ष करत होता टीम चिंचोड्याचा पाडा संघ. मोठे फटके येत नव्हते. चौथ्या षटकामध्ये विचार केला तर सोमनाथ कारभारेने अप्रतिम षटक फेकलं होतं. फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाज सोमनाथ कारभारेने बाद केले होते. पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे. यॉर्क लाईनचा हा बॉल आपण बघितला आणि रनरच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय फलंदाजाला माघारी. धक्का क्रमांक लागत असताना चौथा टीम चिंचोड्याचा पाडा या टीमला. स्वप्नीलचा खेळ समाप्त झालाय.
जिग्नेश येतोय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती. आमच्या समवेत आमचे गुणलेखक मित्र गणेश मोघल, त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. 53 ऑन अ बोर्ड इन स्कोर कार्ड. 53 धावा कंप्लीट होत आहेत. टीम आपण पाहतोय चिंचोड्याचा पाडा प्रथम बॅटिंग करत असताना. फुलटॉस बॉल होता या ठिकाणी, फायदा घेऊ शकले नाहीयेत. रनआउटचा चान्स आणि नक्कीच इथून मात्र परतावं लागतंय. फलंदाज आपण पाहतोय प्रेमला मैदानाच्या बाहेर. अशा पद्धतीने या ठिकाणी 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना चिंचोड्याचा पाडा टीमने बनवल्या 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय टीम कोलिवली या टीम समोर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आपण बघितल्या. चिंचोड्याचा पाडा या टीमच्या 53 आणि 54 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलंय टीम कोलिवली या टीम समोर. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत आमचे साथी समालोचक प्रसादजी भाग्यवंत सर, मॅन फ्रॉम आंबे. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला भोपरच्या अंगेस नांदेवली संघ. जर आपण उपस्थित असाल तर या टॉससाठी सामना क्रमांक दुसरा आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम भोपरच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल नांदेवली संघ. आज देखील स्पर्धेला आज अंतिम दिवस आहे आणि मेगा फिनाले मेगा फायनलचा दिवस आहे आणि आज देखील वेळेवरती सामने सुरू झालेत आणि दोन्ही संघ आज पहिला सामना जर आपण पाहायला गेला तर कोळीवळीच्या अगेन्स्ट चिंचोड्याचा पाडा हे दोन्ही संघ आज वेळेवरती उपस्थित आणि आपण पहिलीच मॅच त्यांच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतो. आणि पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम चिंचोड्या पाड्याच्या संघाने बनवल्यात त्या 53 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 54 धावा. आणि आता आमचे सँडी सर आणि वायरे सर देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपली एंट्री करतायत आणि सलामाची जोडी देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. घराण्याला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता आणि जर राजे शिवछत्रपती जन्मले नसते तर खरोखर या हिंदवी स्वराज्याचा रंग समजला नसता, अर्थ समजला नसता. आणि इथनं दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा. आणि येस भोपरचं कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचत आहेत.
नांदेडचा कॅप्टन आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या टॉससाठी टीम भोपरचा कॅप्टन आणि टीम नांदवलीचं कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी या कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणे गरजेचं आहे आणि इथनं वायले सरांचा ग्रीन सिग्नल आणि मॅचला होते सुरुवात मायनॉरिटी पॉवर पिचच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मयुरेश आलाय P1 मध्ये 54 धावा येतात डिफेन्स करायच्यात आणि मॅचला होते सुरुवात ग्रीन सिग्नल लेट्स प्ले पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन हलकासा बाउन्स या टप्प्यामध्ये आपण पाहिला आणि दरम्यानचा पहिला बॉल इथनं आलाय डॉट म्हणजे मयूरने सुरुवात चांगली केली डॉट बॉलनं सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीची जोडी आपण पाहू शकता महेश भंडारी आणि सोमनाथ कारभारी अशी आपण सलामी मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि आज देखील सांडे सर त्याचनंतर आमचे वायले सर देखील आज वेळेवरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय आज सोरकादे सर उपस्थित नाही आहेत परंतु अंपायर म्हटलं तर क्रीडांगणाचं हे केंद्रबिंदू असतं आणि तिसऱ्या नजरेने आपली नजर चौफेर असतं पण यावेळेसचा फटका ऑन ड्राईव्ह खेळता डीपमध्ये क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती आलेत एक झाली कंप्लीट आणि दुसरी देखील कंप्लीट केली गेली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनच्या मधीनं श्री गणेशा खेळा आणि वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट फलंदाज महेश भंडारीनं ओपन केले मैदानाच्या आतमध्ये दोन या अंकावरती धावफलक खुलं झालंय टीम कोळवळी संघ जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्थामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी टीम चिंचोळ्याच्या पाड्याच्या फलंदाजांनी केली तब्बल मयुरेशच्या बॅटमध्ये देखील धावा बनताना पाहिल्या आणि त्यानंतर मयुरेशची विकेट त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम राहिलाय फलंदाचा बॉल यावेळेस अडवा बॅटनं प्रहार केलाय डीप मिड विकेटला चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर आलाय चौकार बघा पहिला बॉल त्यानंतर दोन धावा आणि आता हा चौकार म्हणजे आता इथनं सुरुवात देखील फलंदाज महेश भंडारी चांगली करतायत मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 चेंडूमध्ये 6 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात आणि आता वन्स अगेन मात्रेपाडा इनकडनं मयुरेश सज्ज होत आहे यावेळेसचा बॉल अखुटप्पाचा बॉल त्याला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आमचे अनोख्या स्टाईलनं वायले सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय दॅट इज माय हिट षटकार 6 डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा पाहता आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसात कशा प्रकारच्या लढती आम्हाला पाहायला मिळते कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर बुर्दुल संघाने इथनं टेट मेगा फायनलचं तिकीट गाठलंय आणि आता या समसमत्या ट्रॉफीवरती आपला हक्क जमावलाय परंतु आज कोणता संघ असेल जो या समसमत्या ट्रॉफीवरती आपला हक्क बजावेल कारण आज देखील एक संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु पहिला बॅटल मैदानाच्या आतमध्ये सूर्य चिंचोळ्याचा पाडाचा अगेन्स्ट टीम कोळीवली संघ मोरिस मसगेन त्याचा तास दरम्यान चेंडू आणखीन एक फटका डीप मिड विकेट क्लिअर करतोय चेंडू सीमा पार निघून जातोय चौकार
चला टीम भोपरचं कॅप्टन आणि टीम नांदिवलीचं कॅप्टन आपण टॉससाठी या. भोपर टीमचं कॅप्टन आणि नांदिवलीचं कॅप्टन आपण टॉससाठी या. सलगचे 3 मोठे फटके आपण गणेश मिडविकेटच्या दिशेने पाहिलेत आणि आता फायनली मिडविकेटवरती क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. 2 क्षेत्ररक्षक तिसकात घेराच्या बाहेर पाहतो. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, अखूड टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षक थोडेसे मिस्टेक मध्ये पाहायला पडले आपल्याला आणि सिंगल पडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं देखील मराठी पॉवर प्ले P1 संपन्न होते आणि 1 षटकाच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्यात 17 अंकावरती. टीम बॅटिंग करत असताना टीम कोळिवली संघ. बघा अगोदरच आम्ही कॅप्टन पर्यंत तुमच्या सूचना पोहोचवली होती की एक प्लेअर कमी आहे आणि टॉस बॉक्समध्ये जेव्हा टॉस झाला त्यावेळी कॅप्टनने देखील हा डिसिजन आमच्यापर्यंत सगळी पोहोचवला होता आणि काही इथनं कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. आणि धावांचा विचार केला P1 संपन्न झालाय. मयुरेशच्या या पहिल्या षटकामध्ये तब्बल मयुरेशने धावा केल्या 17 आणि आता सेकंड पॉवर प्ले म्हणजे आता P2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय आणि आता 3 क्षेत्ररक्षक आपण 30 घात घेराच्या बाहेर पाहू शकता. एक टीप मिड विकेटला तैनात केला, त्यानंतर एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ अशी फल रचना आपण 30 घात घेराच्या बाहेर पाहतो आणि आता गोलंदाजी मार्कवरती P2 मध्ये प्रेम P2 मध्ये प्रेम आलेत. आता प्रेमवरती जिम्मेदारी असेल कारण 54 धावाचं टार्गेट सेट करायचं आणि टीम कोळी संघाचा विचार जर केला तर आज घरूनच सेट होऊन आले कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. पहिला बॉल रिव्हर्सचा फटका परंतु प्रॉपरली बॅटवरती चेंडू आला नाहीये परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वसावतो आणि इथनं पहिला बॉल आला डॉट. म्हणजे प्रेमने देखील सुरुवात चांगली केली आहे. जर पहिल्यामध्ये P1 मध्ये आपण पाहिलं तर मयुरेशने देखील डॉट बॉलने सुरुवात केली होती परंतु त्यानंतर मयुरेशवरचं आक्रमण. व्हॉट अ बॅटिंग. रिव्हर्सचा फटका अडवा बॅटनं लॉक करायचा प्रयत्न परंतु इथनं धावा सरळ बॅटने येत आहेत आणि इथनं रिव्हर्स खेळणं गरजेचं आहे का याचं देखील आता उत्तर दिलं जाईल कारण शेवटच्या बॉलवरती सिंगल इकवटली गेली होती आणि आता महेश भंडारी मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 बॉल डॉट खेळतात प्रेमच्या अगेन्स्ट. ज्या महेशने तब्बल 17 धावा कुठल्या त्या महेशला कुठे थांबवण्याचा प्रयत्न सॉफ्टने फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यस बॅटची टॉप एज लागते आणि आता यष्टीरक्षक चुका करणार नाहीये. ज्या महेश भंडारीच्या बॅटमध्ये धावा बनत होत्या तो महेश भंडारी आता पवेलियनच्या दिशेनं विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम कोळवली संघाला. टीम नांदिवलीचे कॅप्टन आणि टीम भोपरचं कॅप्टन बघा आपल्याला ऑफिशियल कॉल आपण या तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेच टॉस करू तुमच्या व्यासपीठावरती. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. आपला शेवटचा कॉल असेल अन्यथा दिगेश म्हात्रे आता 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आता इथनं आज देखील GTC ग्रामीण टेनिस.in चे सर्व कॅमेरामॅन त्यानंतर आमचे ऑपरेटर सुजल देखील आज वेळेवरती उपस्थित आहेत आणि त्यांची देखील अफाट मेहनत आहे या वाहिनीमध्ये कारण ऑपरेटिंग करणं कॅमेरामॅन प्रत्येकी चेंडूवरती फोकस करणं त्यानंतर डिसिजन पेंडिंग टेक्निकल रूममध्ये काहीशा घडामोडी होत असतात आणि त्यावरती लक्ष देणं ही देखील एक जिम्मेदारी असते आणि आज जिम्मेदारीला देखील ते पार पाडतात आणि ते देखील आज या स्पर्धेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करूया. त्यानंतर दोन्ही कॅमेरामॅन आमचे त्यांचं देखील आभार. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत V मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. थोडेसे फंबल झालेत आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेलंय. 2च्या मदतीने संघ पुढे सरकून 19 अंकावरती P2 मध्ये बॅटिंग करत असताना टीम कोळिवली संघ. बघा आज गणेश देखील आमच्या समोर जॉईंट आहेत. कालच्या रात्रीमध्ये देखील जॉईंट होत आहे. फुलरलीचा बॉल स्टेपवर खेळ खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का दिगेश म्हात्रे 2 या धावसंख्येवरती पवेलियनच्या दिशेनं विकेटचं पतन.
सेकंड विकेट आता मैदानाच्या बाहेर झाली आहे. दिगेश म्हात्रे आता तंबूच्या हस्ताला आलाय. आता नवीन बॅट्समन दीपेश कारभारी चौथ्या क्रमांकावरती आला. आता दीपेश कारभारीवरती देखील जिम्मेदारी असेल, कारण धावा इथनं पहिल्या षटकामध्ये 17 बनवल्या होत्या, परंतु प्रेम गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि अटॅकिंग गोलंदाजी केली. मैदानाच्या मध्ये अटॅक केलाय फलंदाजांवरती. बॅटचा फेस कुठेतरी खोळ्यापासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रेम P2 मायनरेडी पॉवर पिच्या या दुसऱ्या षटकामध्ये करतोय. बघा आता डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलाय आणि आता एक मिड विकेटला पाहताय, त्यानंतर एक लॉंग ऑनला पाहताय आणि आता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता इथे स्टिपल गलीमध्ये तैनात करण्यात आला आणि आता एक वेगळी संकल्पना घेऊन गोलंदाज पुनर्ष एकदा चिंचवडी एंडकडनं सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रेम. सापटाने फटका हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली पॅटचा संपर्क प्रॉपरली नाही आहे. परंतु इथनं षटक क्रमांक देखील P2 मायनरेडी पॉवर पे 2 संपन्न झाले आणि आता या षटकाचा विचार जर केला तर प्रेमने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत 2 महत्त्वाचे विकेट अप्रतिम गोलंदाजी केली आणि कमबॅक देखील आता इथनं केले. कारण पहिल्या सत्राचा विचार जर केला तर पहिल्या P1 मध्ये तब्बल मयुरेशने 17 धावा खर्च केला, परंतु प्रेमने कमबॅक केला, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाचे विकेट मिळवलेत. व्हॉट अ बॉलिंग. तिसऱ्या षटकामध्ये आता धनराज आलेत. आता मायनरेडी पॉवर प्ले संपन्न झालाय. 2 षटकं कंप्लीट केलेत आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसावरती 19 अंकावरती आता तिसऱ्या षटकाला सुरुवात धनराज म्हात्रेपाडा यांकडनं. पहिला बॉल सॉफ्ट आणि फटका हलक्याशा हाताने ड्राईव्ह करतायत आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि सिंगल मिळेल. आणि आता आपण इक्वेशन पाहू शकता 17 मध्ये बनवायच्या आहेत 34 धावा. 17 बॉल 34 धाव्याची गरज आहे अद्याप विजयासाठी टीम कोळवली संघाला. कोणतेही टार्गेट मोठं नसतं, कोणतेही टार्गेट छोटं नसतं, आणि त्या टार्गेटवरती जो आपण टार्गेट सेट कराल त्या टार्गेटवरती फाईट करणं महत्त्वाचं असतं. आणि आज फाईट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम चिंचोळ्याचा पाडा संघ, कारण पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त धावा आल्या होत्या, 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रेमचं कमबॅक आणि आता तिसऱ्या षटकामध्ये धनराजला पाहतो आपण. धनराजवरती भरोसा देखील असेल, परंतु आता इथं धावांचा वेग देखील थांबावा लागेल. धावांचा विचार केला तर सिंगलने धाव फलक सडकेल. 20 धावा धाव फलकावरती. 17 मध्ये 34ची गरज आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती वन्स अगेन धनराज तयार होतील म्हात्रेपाडा एंडकडनं. यावेळेचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु अंपायर वाळे सर आमच्यापर्यंत वळतात. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात वाईट बॉल अतिरिक्त धाव अतिरिक्त बॉल स्कोर कार्डवरती जोडली जाईल. 21 धावा. बॅटिंग करत असताना टीम कोळिवली संघ, दोन्ही संघांचा विचार जर केला एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत, एकाच ताकदीचे दोन्ही संघ आहेत आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आमने सामने फाईट करतायत, झुंजतायत, कारण अस्तित्वाची लढत आहे आणि इथनं जिंकणारा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि एखादा संघाला इथं निरोप घ्यावा लागेल. धनराज वन्स अगेन. यावेळेस आणखीन एक बॉल चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर अंपायर वाळे सर आमच्यापर्यंत वळतायत आणि दरम्यानचा सलगचा दुसरा बॉल धनराज अतिरिक्त फेकतो, म्हणजे फाईट बॉल फेकतो आणि अतिरिक्त धावाने धाव फलक पुढे सरकवा. 22 धावा आणि आता इक्वेशन प्रत्येकी बॉलवरती बदलेल. आता 17 मध्ये विजयाची साठी गरज आहे 32 धावा.
यावेळेचा फटका पाडाल सेफ करण्याचा प्रयत्न चेंडू पाडवरती आदळला आहे. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आहे परंतु लेग बॉयच्या स्वरूपात सिंगल एक पडली गेली आहे. बघा पॉपिंग क्रीज मध्ये ज्या वेळी चेंडू ट्रॅव्हल झाला पाडवरती आदळला आणि पंच म्हटलं तर आमचे ऑफिशियल पंच आहेत, पॅनलचे पंच आहेत आमचे आणि कधी चेंडू पडणार कुठेही बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होताना असा हलकासा पाहिला त्यानंतर आपण निर्णयावरती ठामपणे उभे आहेत आणि लेग बाय घोषित केली गेली आणि सिंगल एक ओढली गेली. सिंगल लेग बायच्या मध्ये संघ आता पुढे सरकेल एक हे अंकानं 23-23 धावा. टू लॉस फॉर 23-23 धावा असं धावफलक आपण पाहताय. वन्स अगेन धनराज सज्ज होत आहे मात्रेपाडा एंड कडनं. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन अखोड टप्प्याचा बॉल प्रॉपरली बॅट अँड पॅचच्या मधून चेंडू इष्टकच्या हातामध्ये विसावतो आणि दरम्यान हा बॉल इथनं आलाय डॉट. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर सलगचे 2 बॉल वाईट त्यानंतर लेग बी फोरच्या माध्यमातून एक सिंगल आणि आता हा डॉट बॉल. कमबॅक करताय धनराज देखील कमबॅक करतोय. आता गोलंदाजी मार्कवरती वन सेकंड तयार झाला. यावेळेस हलक्याशा सावधान फटका ड्राईव्ह करतात. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या मधून पुनर्श एकदा धावफलकावरती 1 धावाने धावफलक पुढे सरकेल 24 अंकावरती. बघा कालच्या दिवसामध्ये देखील आपण कोळेगाव विपक्ष महेंद्र स्मृती वडवली संघामध्ये सामना पाहिला होता आणि कदाचित गणेश 53 का 54 धावांचं लक्ष होतं आणि शेवटच्या षटकामध्ये प्रणव पाटीलनं 12 धावा डिफेन्स केल्या होत्या. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट म्हटलं तर सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कधी बॅटिंग करण्याच्या पक्षात सामना जातो तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमच्या पक्षात सामना जातो आणि हाच तर क्रिकेट आहे. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी कभी बाजी इधर तो कभी बाजी इधर असं देखील आपण चित्र होताना पाहिलं. पण तिथनं धनराज देखील चांगल्या प्रकारची कामगिरी या तिसऱ्या षटकामध्ये करतो. वन्स अगेन धनराज तयार झाला. फुलरचा बॉल आडवा बॅटनं प्रहार केलाय. डीप मिड विकेट आता क्लिअर केलाय. चेंडू थांबणार चेंडू हवाई सफर सीमा रेषा पार. षटकार बघा धावा बनत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते परंतु गोलंदाज धनराज कुठेतरी लेंथ भरकटले आणि थोडीशी दिशाने गोलंदाजी पाहिली आणि योग्य तो वापर बॅटरने देखील केलाय मैदानाच्या आतमध्ये. कारण षटकार आला आता षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 30 या अंकावरती. 30 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. टीम बॅटिंग करत असणारी कोळिवली संघ सध्या तरी आता चांगल्या स्थितीत आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा ट्रॅकर दिशाहीन गोलंदाजी बघा प्रेशर आणि दडपण काय असतं ते आता हे क्रिकेटमध्ये दाखवून दिलं जात आहे. कारण काही मागचे बॉल आपण जर पाहिले तर धनराजनं कमबॅक केलं त्यानंतर जसं षटकार आला त्यानंतर थोडंसं दडपण प्रेशर पाहायला मिळालं आणि आता सलगचा हा फेकला. आणखीन एक अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव. 31-31 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल आणि ड्राईव्ह करतायत डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनाने वेगाने चेंडूवरती ज्या वेगाने चेंडूवरती आले त्या वेगाने चेंडू फेकला. पण तू अक्रॉस द थ्रो फेकी जोपर्यंत फिल्डरच्या हात बॉलरच्या हातामध्ये येईल तोपर्यंत 2 धावा इकडे जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मधून षटक क्रमांक देखील तिसरं संपूर्ण होत आहे धनराज आणि 2च्या मधून संघ आता जाऊन पोहोचेल 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 33 मॅजिकल इक्वेशन आपण पाहताय. 33 धावा धावफलकावरती 3 षटकं देखील कंप्लीट केली गेलीत आणि 2 विकेट देखील गमावलेत टीम कोळिवली संघानं. चला दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस करूया. एका बाजूला भोपर त्यांच्या अगेन्स्ट सामना असा पाहायला मिळेल टीम नांदिवली संघ. तर दोन्ही टीमचा कॅप्टन देखील आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित आपण करूया त्यांच्या पुढील सामन्याचा टॉस. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय चालके सरांच्या माध्यमातून केला जातो टॉस. टेल्स असा कॉल नांदिवलीच्या कॅप्टनचा आणि
टेल्स आला आणि इथनं डिसिजन येस डिसिजन पेंडिंग आहे. इथनं टॉस जिंकला टीम नांदिवली संघानं आणि आता डिसिजन त्यांचा देखील पेंडिंग आहे. टीम्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इक्वेशन 12 मध्ये आता विजयासाठी 21 धावेची गरज आहे. म्हणजे आता 10.50 सरासरी प्रत्येकी षटकामध्ये इथनं गाठायची आहे जर हा सामना विजयी करायचा असेल टीम कोळेवी संघाला. परंतु एकाच निर्णायक षटक त्यानंतर दडपण प्रेशर पाहायला मिळेल का? कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मी मगाशीच म्हटलं कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आणि एखाद षटक चांगलं त्यानंतरचं दडपण प्रेशर मॅचचं चित्र पलटेल. प्रेम आता सांघिक कोठ्यातील चौथं आणि वैदिक दुसरं षटक अथाळण्याने सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. चिंचोळी एंडकडनं प्रेम गोलंदाजी करतोय. मागच्या सेकंड ओव्हरमध्ये P2 मध्ये प्रेमने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 धावा खर्च करत 2 महत्त्वाच्या विकेट देखील मिळवल्या होत्या. परंतु आता इथनं देखील प्रेमला कमबॅक करावा लागेल कारण या षटकामध्ये देखील तिसऱ्या षटकाचा विचार जर केला तर तब्बल 14 धावा या षटकामध्ये देखील आल्यात. 12 मध्ये 21. चला फास्ट केला आपण. चला लगेच फास्ट केला आपण. प्रेम वन्स अगेन चिंचोलीकडनं पहिला बॉल. अगोटप्पाचा बॉल चेंडू पडल्यानंतर आमचे सांडे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात आणि दरम्यानचा पहिला बॉल इथनं आलाय वाईड. आता मात्र प्रेमने सुरुवात षटकाची खराब केली आहे परंतु P2 मध्ये सुरुवात चांगली केली होती आणि शेवट देखील चांगला केला होता. इथनं देखील शेवट चांगलं करेल का हा प्रश्न आहे. यावेळेस स्वप्न प्रकार ड्राईव्ह करायचा प्रयत्न. व्हॉट बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर पाठीवरती फ्रश होतो आणि दरम्यान इथनं हा बॉल इथनं आला डॉट. म्हणजे आता सुरुवात आता प्रेमनं चांगली केली आहे या चौथ्या षटकामध्ये कारण डेट ओव्हरमध्ये 9 फटके येत असतात कारण दोन्ही बॅट्समनचा विचार जर केला फलंदाज सोमनाथ कारभारी आणि दीपेश कारभारी सेट्स बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि डेट ओव्हरमध्ये सेट्स बॅट्समन मोठे फटके मारू शकतात हे देखील आपण पाहिलंय. प्रेमवरती भरोसा संघनायकाचा आणि इथनं पेन भरोशावरती पूर्णपणे आपली जाब देईल का हाही देखील प्रश्न आहे. परंतु पहिला बॉल वाईट फेकला त्यानंतर हा फेकला डॉट बॉल आणि आता वन्स अगेन चिंचवली एंड कडनं सज्ज होत आहेत आणि पण 30-5 क्षेत्ररक्षक 30 खात घेऱ्याच्या बाहेर पाहताय. यावरचा फटका आडवा बाटनं प्रहार केलाय. कडवा प्रहार चेंडू लांब लांब निघून जातोय सीमा रेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकारानं आता सामना खुला झालाय. धावफलक खुलं झालंय. इक्वेशन आता बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. आता 10 मध्ये विजयासाठी 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. 10 14ची गरज विजयासाठी. षटकाराने सामना खुला झालाय कारण कुठेतरी आपण दुसऱ्या षटकामध्ये दबाव थोडासा पाहिला. धावांचा वेग थोडा थांबला होता परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या. आता प्रेमवरती देखील आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. फिल्डिंगमध्ये आता थोडेसे चेंजेस करताना पाहायला मिळतं. आता डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात करण्यात आलाय. यावरचा फटका आडवा बाटनं प्रहार केलाय. चेंडू नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या टप्प्यावरती सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार लाजवाब फलंदाज सोमनाथ कारभारीच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. सोमनाथचा विचार जर केला तर आघाडीला आला होता सलामीला आला होता आणि आता 12 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक इक्वेशन पुनर्ष एकदा बदलेला. आता 9 मध्ये विजयासाठी 10 धाव्याची गरज. 9 चेंडू 10 धावा. यावेळेस आणखीन एक फटका हलक्याशा ड्राईव्ह करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. आणखीन एक चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार.
प्रेमवरती प्रति हल्ला. यावेळेस लॉकर लाईनचा बॉल आणि पॅडवरती आदळला. पाठमपाठचा संपर्क नाही या आणि सिंगल एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 49 अंकावरती आता विजयासाठी अद्यापि 5 धावेची गरज आहे. विजयासाठी 5 धावा इथनं बनतील का? कारण काल देखील आपण शेवटच्या सामन्यामध्ये बुर्दुलच्या अगेन्स्ट फाईट करत असताना नागाव संघाला देखील फाईट करताना पाहिलं होतं. जास्त धावा ज्यावेळी असतात त्यावेळी आपण आक्रमण करू शकतो, कारण परंतु कमी धावा असतात त्यावेळी दडपण प्रेशर असतं आणि कधी कधी एकेका धावाने देखील सामना परास्त होत असतं. पण प्रेमवरती हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. पाडा साफ खेळतायत. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावफलक पुढे सरकेल. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चला नेक्स्ट मॅच भोपरच्या अगेन्स्ट टीम नांदेवळी संघ. आपण लगेच रेडी राहायचं आहे. जशी ही मॅच होईल संपन्न आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. यस, इथं टॉस जिंकला टीम नांदेवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि भोपर टीमसाठी इथनं आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. 6 मध्ये 3 ची गरज आहे, कारण हा क्रीडांगण म्हटला तर 6 मध्ये 3 धावा बनवणं देखील कठीण आहे. कारण पडलेचा अक्षय म्हात्रे यांनी काय गोलंदाजी केली होती मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 3 धावा डिफेन्स केल्या होत्या. परंतु इथं आता देखील प्रश्न आहे, डेट ओव्हरमध्ये 6 मध्ये आणखीन या मैदानावरती एक इतिहास घडेल का? कारण एक इतिहास ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय म्हात्रेने घडवलाय. परंतु इथनं गोलंदाजी मार्कवरती आता आपण गोलंदाज. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आता आलाय. स्वप्नीलच आहेत. पहिला बॉल पाड्या साफ करण्याचा प्रयत्न. बॅटांपाटचा संपर्क नाहीये. धावचीची संधी निर्माण झाली आहे, परंतु इथनं रोपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचतायत फलंदाज. बघा, स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि आता स्वप्नील देखील इथनं देखील सुवर्ण संधी आहे. इतिहास घडवायचा असेल तर शेवटच्या बॉलपर्यंत लढावं लागेल, कारण आखरी गेंद तक लढणे वाला ही मैदान के अंदर इतिहास बनाता है आणि इतना इतिहास बनवायचा आहे. बघा, आता 5 मध्ये 3 ची गरज आहे. 6 मध्ये 3 ची गरज होती. सामना आपण बिग फाईट पाहतोय, लढत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे. यावेळी साफ आपल्याने पटका व्ही मध्ये डायरेक्ट हिट. कॅचचा प्रयत्न होता इथनं, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि कॅच झाली ड्रॉप. म्हणजे आता ही आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने आता इक्वेशन बदलेल. 4 चेंडू आणि 2 धावेची गरज. बघा, कदाचित जर ही झेल जर पकडली असती तर कदाचित न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता तर स्पेशल आणि दडपण आपल्याला टाकता आलं असतं. पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समन सेट आहेत. आता एकने सिंगल आणि स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईकला फलंदाज दीपेश कारभारी. दीपेश कारभारी ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती मात्रेपाडा एंड करणं. वन्स अगेन स्वप्नील तयार झाला, जो स्लॉगआउट देटर आथळतोय मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू आणि 2 धावेची गरज. 4 मध्ये 2 बनवायच्या विजयासाठी. स्वप्नील देखील व्हेरिएशन करू शकतो, कारण काहीच्या पावलाचा रनअप आहे आणि व्हेरिएशन करणं देखील आता गरजेचं आहे. स्वप्नील वन्स अगेन तयार झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. सॉफ्ट आणि फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यू मिस साइड. डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. एस्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एक धक्का. इथनं फलंदाज दीपेश कारभारी बॅक टू पवेलियन. दडपण आणि प्रेशर आता पाहायला मिळेल, परंतु कदाचित इथनं सोमनाथ कारभारीचा देखील झेल पकडला असता
तरी देखील वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु काय फरक पडत नाहीये, कारण चौथ्या क्रमांकाचा फलंदाज दीपेश कारभारे देखील मैदानाच्या आतमध्ये सेट्स बॅट्समन होता, पण तो आता तंबूच्या आसाला परततोय. आणि आता 5व्या क्रमांकावरती सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विजयासाठी आता इक्वेशन बदलेल. आता विजयासाठी 3 बॉल 2 ची गरज आहे. बघा 3 बॉल 2. न्यू बॅट्समन सचिन पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल 5व्या क्रमांकावरती. आणि इथनं सोमनाथ कारभारी काहीतरी कानमंत्र देत असताना, कारण सामना आता शेवटच्या टप्प्यात आला तर 3 मध्ये 2, 6 मध्ये 3 ची गरज होती. त्यानंतर सिंगल आणि आता विकेट. पहिला बॉल डॉट, त्यानंतरची विकेट आणि आता नाही, पहिला बॉल डॉट आणि सिंगल, त्यानंतर विकेट. म्हणजे आता दडपण आणि स्पेशल पाहायला मिळेल, कारण न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आता 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील वन्स अगेन तयार झाला मात्रेपाडा एंड कडनं, कारण निर्णायक बॉल या बॉलवरती जर कदाचित डॉट बॉल आला, विकेट आला, तर कदाचित आणखीन दडपण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चला फास्ट खेळायचं आहे. बघा टीम चिंचोडा पाडा संघ आपण जास्त उशीर करताय. बघा फास्ट केला. अंपायर आपण देखील ताकद द्या मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला देखील आम्ही सूचना पोहोचवतोय. 3 मध्ये 2. स्वप्नील वन्स अगेन तयार. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पर नाहीत, परंतु एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील इथनं कंप्लीट केली गेली आणि 2 धावेने सामना देखील इथनं जिंकलाय. टीम कोळिवली संघानं आपलं हार्दिक मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. टीम चिंचोळ्याचा पाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला लगेच आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने वळूया. एका बाजूला सामना आपला पाहायला मिळेल टीम नांदिवळी त्यांच्या अगेन्स्ट टीम